वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन. मी प्रल्हाद मापारी तुमच्या या एथिक्स अँड गेटवे टू क्लिअर द मेन्स या सिरीजमध्ये स्वागत करतो. पहा, आपण ॲटिट्यूडला डिस्कशन करायला सुरुवात केली होती. ॲटिट्यूड ह्या चॅप्टरवरती, वृत्ती ह्या चॅप्टरवरती. काल एक कुणीतरी क्वेश्चन विचारला होता, सर व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड. ॲप्टिट्यूड म्हणजे काय? मी ज्यावेळेस म्हणतो तुमच्यामध्ये ऑफिसर लाईक क्वालिटीज पाहिजे, याचा अर्थ तो ॲप्टिट्यूड पाहिजे. तुम्ही सायंटिस्ट होण्यासाठी ऍप्टिट्यूड आहे का तुमच्यामध्ये? तशी क्षमता आहे का? तशी कॅपॅबिलिटी आहे का? सो तो जो पर्स्पेक्टिव्ह आहे की तुम्ही ऑफिसर होऊ शकता का? नाही. नाही, तुम्ही इंजिनियर होऊ शकता, तुम्ही पिऊन होऊ शकता, नाही तुम्ही डॉक्टर होऊ शकता, नाही तुम्ही इंजिनियर होऊ शकता. सो तुमचा कोणता ऍप, फॉर एक्झाम्पल आपण लहानपणीच म्हणतो बघा, एखादा मुलगा किंवा मुलगी असेल लहानपणी, सपोज तिला घरच्या इलेक्ट्रिक वस्तू ओपन करायची सवय लागली असेल, गाडी ओपन करायची सवय लागली, क्लोज, ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आपण म्हणलो काय, अरे इंजिनिअरिंग होण्याची क्वालिटी आहे, म्हणजे इंजिनिअरिंग होण्याचा ऍप्टिट्यूड आहे. सो तो झाला ऍप्टिट्यूड. ऍटिट्यूड हा पर्सनली असू शकतो, एखाद्या गोष्टीबद्दल असू शकतो. ऍटिट्यूड एखाद्या गोष्टीकडे बघण्याची आपली मानसिक वृत्ती काय ती असू शकते, मग ती सगळ्या क्षेत्रात असू शकते. मी ऍज अ डॉक्टर ह्या पर्स्पेक्टिव्ह, डॉक्टरच्या प्रोफेशनकडे कोणत्या वृत्तीने बघतोय, मी ऍज अ इंजिनिअरिंगच्या प्रोफेशनच्या कोणत्या पर्स्पेक्टिव्हने बघतोय, कोणत्या वृत्तीने बघतोय, तो झाला ऍटिट्यूड. राईट. सो हा बेसिक डिफरन्स आहे ऍटिट्यूड आणि ऍप्टिट्यूडचा, तो लक्षात ठेवा. त्यातच आज आपण पुढचे प्रकार पाहायला सुरुवात करणार आहोत. एकदा चेक करूया सगळं व्यवस्थित फंक्शन चालू आहे का, आणि रेकॉर्डिंग म्हणजे आजचं डिस्कशन सुरू करूया. ठीक आहे. सो ओके फाईन, लेट्स स्टार्ट. सो डिफरंट टाइप्स ऑफ ॲटिट्यूड आहेत. एक आहे मॉरल ॲटिट्यूड, पुढे येईल तुम्हाला सोशल इन्फ्लुएन्स, त्यानंतर येईल ब्युरोक्रॅटिक ॲटिट्यूड, त्यानंतर डेमोक्रॅटिक ॲटिट्यूड म्हणजे लोकशाही दृष्टिकोन किंवा लोकशाही वृत्ती, त्यानंतर ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी म्हणजे काय, नोकरशाही वृत्ती. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स ऑफ ॲटिट्यूड येतील, ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. सो आजचा पहिला टॉपिक येतो म्हणजे मॉरल ॲटिट्यूड. मॉरल ॲटिट्यूड म्हणजे काय, नैतिक वृत्ती. हे कशावर डिपेंड आहे? मॉरल कन्व्हिक्शन ऑफ व्हॉट इज राईट ऑर रॉंग. नैतिकदृष्ट्या मला एखादी गोष्ट कशी राईट किंवा योग्य किंवा अयोग्य वाटते, यावर माझी वृत्ती ठरत असते. फॉर एक्झाम्पल, नैतिकदृष्ट्या मला जर ही गोष्ट, लेट्स से फॉर एक्झाम्पल, तुम्ही 5-6 जण एखाद्या हॉटेलमध्ये गेला आणि त्या हॉटेलमध्ये खूप सारी गर्दी आहे. आता ह्या गर्दीच्या ह्याच्यामध्ये पार्टी करताना तुम्ही 4-5 आयटम घेतले होते आणि ते मिसप्लेस झालेत. म्हणजे काय, ऑर्डर घेताना ते आयटम लक्षात आले नाही वेटरच्या किंवा मालकांच्या ऑर्डर करताना, आणि तुम्ही तसेच निघून आले, बट तुमच्या डोक्यात होतं ती गोष्ट. त्यावेळेस तुम्हाला काय लक्षात आलं, अरे मी योग्य करतोय किंवा अयोग्य करतोय. मग तुमची त्या गोष्टीकडे बघण्याची जी वृत्ती ना, ती कदाचित काहींना वाटू शकतं मालक विसरलाय तर आमची चूक काय, तो विसरलाय तो भोगेल, आमचं काय म्हणणं आहे, आम्ही द्यायला तयार नव्हतो का, आम्ही अगदीच त्याच्यासोबत भांडण करून आलोय का, नाही. जर तो चुकला तर तो चुकला. सो ही वृत्ती असू शकते एखाद्याची, दुसरी एखाद्याची वृत्ती असू शकते, हरकत नाही, मी पण नाही आठवण करून देणार. किंवा एखादा म्हणू शकतो, नाही यार मी तरी आठवण करून द्यायला पाहिजे होती, ही अयोग्य आहे. सो प्रत्येकाची इथिक्सकडं, मॉरलकडं, नैतिकदृष्ट्या त्या गोष्टीकडे बघून ते योग्य की अयोग्य ठरवण्याची एक वृत्ती तयार होते, त्याला आपण मॉरल ॲटिट्यूड म्हणतो. इट इज असोसिएटेड विथ स्ट्रॉंग इमोशन्स. इमोशन गोष्ट, कारण का ॲटिट्यूडचा वन ऑफ द मेजर कॉम्पोनंट आहे अफेक्टिव्ह कॉम्पोनंट, भावात्मक किंवा भावनात्मक. सो इमोशन्सवर डिपेंडेंट असते. दे आर द फाउंडेशन ऑफ मॉरल राईट. त्यावरती आपली जे नैतिक जीवन ते आधारलेलं असतं. ही जी वृत्ती ना, ही गोष्टी नैतिकतेने केल्या पाहिजेत. मी माझ्या प्रकारे नैतिकतेच्या मार्गाने पास होईल, नाही तर नाही होणार मला. सो त्या नैतिकतेच्या मार्गाने गोष्टी केल्या पाहिजेत, यावरून आपली नैतिक लाईफ कळते आपल्याला. ते फाउंडेशन आहे आपली, ती वृत्ती जी आहे ती आपल्या त्या नैतिक जीवनाचा एक पाया आहे. उदाहरणार्थ, आता एक पूजा खेडकर मॅमचं जे प्रकरण गाजतंय मोठ्या प्रमाणात, ते तुम्ही पाहिलं असेल, जरी कदाचित त्यांनी लिगली ते गोष्टी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला असेल, पण ते इथिकली रॉंगच होतं ना कुठल्याही अँगलनी. की जर तुम्हाला दिलेले जे नंबर ऑफ अटेम्प्ट्स आहेत, नंबर वॉट एव्हर जे तुम्ही सिस्टीम मॅनिप्युलेट करताय, नैतिकदृष्ट्या तुम्हाला ती गोष्ट योग्य वाटते का? सो तुमची त्या गोष्टीकडे बघण्याची वृत्ती ही तुमचं मॉरल लाईफ डिसाईड करत असते. सो इफ एन इंडिव्हिज्युअल, आणि मी आतापर्यंत ह्या गोष्टीबद्दल विचार केला की ही गोष्ट ॲज अ एक्झाम्पल म्हणून वापरू शकता का तुम्ही, तर डेफिनेटली वापरू शकतो ह्या कन्क्लुजनला आलोय. कारण जेव्हा त्या गोष्टीवरती सुप्रीम कोर्टने स्टँड घेतला, जेव्हा त्या गोष्टीवरती डीओपीटीने स्टँड घेतला, जेव्हा त्या गोष्टीवरती युपीएससीने स्टँड घेतला, देन वी कॅन डेफिनेटली यूज इट. आपण ती वापरू शकतो इथिक्सच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा. इट इज असो, फक्त कोणाला पर्सनली टार्गेट करायचं नाही, लक्षात ठेवा. आपण म्हणू शकतो आय एस ऑफिसर,
पूजा खेडकर केस असं म्हणू शकतो आपण. त्या केसला फक्त एक रेफरन्स देतोय, आपण त्यांच्यावरती पर्सनल ॲलिगेशन काही करत नाही. सो इफ एन इंडिव्हिज्युअल इज, तुम्ही म्हणा सर एवढा काय विचार करतात, इथिक्सचा पेपर आहे, विचार करायचा आहे, नाही केला तर मॉरॅलिटी तुम्हीच पेपरमध्ये हरवून बसला, इथिक्सचा पेपर जस्टिफाईड नाही. If an individual is devoid of these attitudes, his her life will be devoid of morality, and if at all they will be present, it would be accidental and therefore superficial and inconsistent. फार अत्यंत महत्वाचं वाक्य त्यांनी सांगितले, जर लोकांकडे मोरॅलिटी नसेल आणि त्या टाईपचा मॉरल ॲटिट्यूड नसेल, जर माणसाकडे नैतिकता बघण्याची वृत्ती म्हणजेच नैतिक वृत्ती नसेल, तर माणसाची लाईफमध्ये नैतिकता नसणार आहे. जरी इकडून तिकडून चुकून थोडी असली तरी ती फार सुपरफिशियल वरचीवर लेवलची असेल किंवा इनकन्सिस्टंट असेल, म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य नसेल. म्हणजे कुठेतरी तुम्ही आपल्या कन्व्हिनियन्सनुसार नैतिकता दाखवायला जाताय. म्हणजे जे बरेच जण आहेत ना, लोकांना नैतिकतेचं ज्ञान पासतात पण स्वतः मात्र अनैतिक असतात आणि सगळ्या दुनियाला सांगायचं तुम्ही असं केलं पाहिजे, हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे एक्सेट्रा, आणि स्वतः वेगळ्याच गोष्टी करत असतात. पर्टिक्युलरली तुम्हाला दिसून येतात त्या गोष्टी पॉलिटिक्समध्ये, कारण त्यांच्यावर हायलाइट्स असतात, न्यूज त्यांच्यावर जास्त येतात. सो त्या पॉलिटिक्समध्ये जास्त प्रमाणात गोष्टी दिसून येतात. सो पॉलिटिक्समध्ये सहज स्टेटमेंट देतात लोक, पहिल्यासारखी नैतिकता राहिली नाही पॉलिटिक्समध्ये. त्याला रिझन जी काही दिसून येते ती ऍक्सिडेंटल आहे, राईट, कारण ती नैतिक वृत्ती राहिली नाही पॉलिटिक्समध्ये. मॉरल ॲटिट्यूड्स आर इन्क्लुसिव्ह ऑफ मॉरल जजमेंट्स, राईट ऑर रॉंग, अँड डेफिक द व्हॅल्यूज ऑफ पर्सन. मग मॉरल ॲटिट्यूड कशावरती डिपेंड आहे? इन्क्लुसिव्ह ऑफ मॉरल जजमेंट्स, नैतिक न्याय. तुम्ही नैतिक न्याय निवाडा करताय म्हणजेच काय, तुम्ही नैतिक दृष्ट्या ठरवताय एखादी गोष्ट योग्य की अयोग्य आहे, आणि त्याच्या ती कशाच्या आधारावरती आहे तर मी ऑलरेडी सांगितलंय, जे पहिल्या पार्टमध्ये बघितलं आपण सिलेबसच्या, की नैतिक गोष्टींचे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा फॅक्टर व्हॅल्यू ऑफ ए पर्सन. माझी व्हॅल्यू काय, जर माझी व्हॅल्यू क्रिमिनॅलिटीची असेल, माझी व्हॅल्यू जर सपोज मी फॉर एक्झाम्पल नेहमी सांगत असतो की ना, काही विद्यार्थी प्रिपरेशन करताना ऑलरेडी पोतं घेऊन चाललेले किंवा खोकं घेऊन चाललेले रिकामे, या हिशोबाने की उद्या जाऊन मी ऑफिसर झालो का ते भरून आणायचे, म्हणजेच काय लॉट ऑफ करप्शन करायचे, ऑलरेडी ठरवून चाललेले. सो जेव्हा तुमची व्हॅल्यूज कॉम्प्रोमाइज्ड आहे, तेव्हा उद्या जाऊन जर तुम्ही करप्शन केलं तर ते नैतिकदृष्ट्या योग्य की अयोग्य हे ठरवण्याची तुमची कॅपॅबिलिटीच राहणार नाही. हे तुम्हाला तुमची वृत्तीच राहणार नाही की ती गोष्ट तुम्ही जज करू शकाल योग्य की अयोग्य. आणि मग अशा स्टेटमेंटमध्ये ते सांगतात की नैतिक वृत्ती तुम्हाला जोपासण्यासाठी आधी मॉरल जजमेंट घ्यावं लागतं की राईट आहे का रॉंग आहे, आणि ते डिपेंड आहे व्हॅल्यूज ऑफ ए पर्सन वरती. सॉक्रेटिस आणि प्लॅटो त्याचं एक्झाम्पल दिलंय. मॉरल ॲटिट्यूड्स इन विच दे बिलीव्ड दॅट इट इज बेटर टू सफर इनजस्टिस दॅन डू इनजस्टिस. ते फार स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, ते लिहून ठेवू शकता. सॉक्रेटिस आणि प्लॅटो काय म्हणतात, इव्हन सॉक्रेटिसने खूप सारा इनजस्टिस सफर केला होता. इनजस्टिसचं उदाहरण तुम्हाला संत तुकारामांपासून गांधीजींपर्यंत दिसून येईल, आणि अगदी त्यानंतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इनजस्टिसचं एक्झाम्पल पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक तामिळनाडूची केस ऐकली असेल, जिथं एका IPSने समथिंग दात पाडले होते, त्याला आपण काय म्हणतो व्हायलन्स इन प्रिझन. प्रिझनमध्ये 10 पाड, आणि तो त्याचा ते पॅटर्नच झाला होता. असे 10 ते 20 विक्टिम सापडले की त्याच्या ज्युरिडिक्शन मध्ये, की त्या लोकांची तो डायरेक्ट दातच पाडून टाकत होता. विचार करा, लाईफ साठी दात पडल्यावर काय करणार तुम्ही? नंतर जाऊन प्रूव्ह झाला हा त्याच्यामध्ये इनोसंट होता. पण जरी मी म्हणतो गिल्टी असेल तरी ते पोलिसांना कोणी अधिकार दिलेत? सो ही काय इनजस्टिस आहे. सो तिथपासून सॉक्रेटिस पासूनच्या इथपर्यंतच्या केसेसमध्ये भले तुम्ही त्यांनी सांगितलंय की तुम्ही इनजस्टिस स्वतः सफर करावं लागलं तरी चालेल, पण दुसऱ्यावरती अन्याय करू नका. सो त्यांचं वाक्य काय आहे, मॉरल ॲटिट्यूड इन विच दे बिलीव्ड दॅट. सो त्यांचं सॉक्रेटिस आणि प्लॅटो यांच्या म्हणण्यानुसार नैतिक वृत्तीच्या संकल्पनेमध्ये त्यांनी असं व्यक्त केलं आहे की कधीही अन्याय सहन करणे हे अन्याय करण्यापेक्षा चांगले आहे. सिंपल मराठीत वाक्य सांगितले पूर्णपणे नसून तर पॉज करून बॅक स्पेस मारून परत एकदा बघा. गांधीजीज फंडामेंटल बिलीफ इन अ नॉन व्हायलन्स ॲज अ टूल टू कॉम्बॅट इनजस्टिस. सो त्यांचं म्हणणे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गांधीजींचं जे टूल होतं, साधन होतं, अहिंसा, नॉन व्हायलन्स, ते सुद्धा काय एक नैतिक वृत्तीचं पूर्णपणे उदाहरण आहे. आणि एक सुंदर उदाहरण आहे, कसं सांगतो बघा. तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल गांधीजींच्या बाबतीत किंवा मॉडर्न हिस्ट्रीच्या बाबतीत, डॅम इफ डू डॅम इफ डोंट. म्हणजेच काय समजून घ्या, डॅम इफ डू डॅम इफ डोंट. सो असं वाक्य होतं, डॅम इफ डू डॅम इफ डोंट. म्हणजे काय कंटेक्स्ट सांगतो मग तुमच्या लक्षात येईल. डॅम म्हणजे काय, प्रॉब्लेम, आपण म्हणतो डॅम इट, सो प्रॉब्लेमॅटिक, राईट.
सो डॅम इफ डू म्हणजे ही सिच्युएशन कशी आली ते समजून घ्या. ज्यावेळेस सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट लागू झाली, असहकार आंदोलन म्हणतो आपण त्यावेळेस, त्या असहकार आंदोलनाच्या काळात गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. तेव्हापासून दांडी यात्रेपासून ती गोष्टीला सुरुवात झाली. आता डॅम इफ डू म्हणजे काही करावं, डू म्हणजे काही करणे, तर काही करावं तरी गांधीजी ओरडतात तिकडून, आम्ही तर अहिंसात्मक होतो आणि आम्ही तर हिंसा करत नव्हतो, आम्ही शांततेत प्रोटेस्ट करत होतो, तुम्ही कसं काय ऍक्शन घेतली, ती कायद्यात बसत नाहीये, हे चुकीचं आहे ना, आम्हाला प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे. तिकडून पण ओरडलं जातंय. आता डॅम इफ डोंट जर करू नये, काहीच ऍक्शन घेऊ नये, तर प्रोटेस्ट मोठी होत चालली ना, आपल्याला भारत सोडून जावं लागेल. म्हणजे त्यावेळेस असहकार आंदोलनाच्या वेळेस गांधीजींनी ज्या पद्धतीने आपल्या नैतिक मूल्यांचं प्रदर्शन केलं होतं, सत्य, अहिंसा, सत्याग्रह एटसेट्रा, त्याच्यावर आधारित जी चळवळ उभी केली होती, त्याचा परिणाम म्हणून ब्रिटिशांची अशी परिस्थिती झाली होती की काही करावं तरी प्रॉब्लेम, काही करू नये तर अजून प्रॉब्लेम. ही परिस्थिती कशामुळे झाली होती? ती नैतिक वृत्तीमुळे, त्या नैतिक गोष्टींमुळे, की गांधीजींनी सत्याग्रहात सुद्धा नैतिकता आणली, त्या चळवळीमध्ये, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा नैतिकता आणली, कारण त्यांची वृत्ती नैतिक होती. याच्यापेक्षा बेस्ट एक्झाम्पल अजून काय असू शकतं? ठीक आहे, नेक्स्ट. नॉट ऑल ऍटिट्यूड्स आर कन्सर्न विथ मॉरॅलिटी. सगळे ऍटिट्यूडच हे काही नैतिकतेशी संबंधित नसतात, भले ते अनैतिक पण नसतील. सो सगळ्याच गोष्टी नैतिक किंवा अनैतिकच्या गोष्टी संदर्भात पण नसतात. काही गोष्टी फक्त बघण्याचं परसेप्शन असू शकतं, त्याच्यामध्ये आपण नैतिक अनैतिक मध्ये पडत नाही. पण काही ऍटिट्यूड आहे, म्हणजे समजून घ्या की इथिक्स हे मेजर डोमेन आहे आणि आपला ऍटिट्यूड हा त्याच्यापेक्षा मेजर डोमेन आहे. सो काही त्या ऍटिट्यूड मधल्या काही ऍटिट्यूड, काही वृत्ती या नैतिक किंवा अनैतिक असू शकतात. फॉर एक्झाम्पल, माय ऍटिट्यूड टुवर्ड्स द स्नेक, याच्यात नैतिक अनैतिक असण्याचं काय? नथिंग टू डू विथ मॉरॅलिटी. मी घाबरतो सापाला, याच्यात नैतिक नाही, अनैतिक नाही, काहीच नाही, काहीच संबंध नाही. सो बऱ्याच वेळी बऱ्याचशा वृत्ती, म्हणजे आता हे समजून सांगायचं झालं एक्झॅक्ट, तर पहा, सॉरी, नवीन ट्राय करून राहिलो काहीतरी. ठीक आहे, सो ही झाली एक मेजर डोमेन ऑफ ऍटिट्यूड. हा जे सर्कल आहे इंटरली, हे डोमेन ऑफ ऍटिट्यूड आहे. आणि ह्या डोमेन मध्ये, ह्या पूर्ण ऍटिट्यूड मध्ये काही गोष्टी अशा आहेत, फॉर एक्झाम्पल एक सेकंड. सो हा जो पार्ट आहे त्यातला, हा छोटा पार्ट, लेट सपोज याला कलर चेंज करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा जो रेड पार्ट आहे हा नैतिकतेबद्दल आहे, पण मग बाकीच्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत ना, त्यांचा काही संबंध आहे का नैतिकतेचा? नाही. सो अशा प्रकारे तुम्हाला रिप्रेझेंट पण करता आलं पाहिजे डायग्राम फॉर्म मध्ये. फॉर एक्झाम्पल, त्यानंतर काही गोष्टी अशा आहेत ज्या अनैतिक आहेत, सेम पुन्हा तुम्ही त्याला इन्सर्ट करू शकता किंवा तुमच्या पेननी काढू शकता, ड्रॉ करू शकता. ही गोष्ट काय? अनैतिक आहे. सो ही गोष्ट अनैतिक आहे, ही गोष्ट नैतिक आहे आणि ही गोष्ट ऍटिट्यूड आहे. सो काही ऍटिट्यूड हे नैतिक वृत्ती आहेत, काही वृत्ती ह्या अनैतिक वृत्ती आहेत, तर काही वृत्ती ह्या फक्त वृत्ती आहे, त्यांचा नैतिकतेशी काहीही संबंध नाही. उदाहरण दिलंय मी स्नेक, बरोबर? ठीक आहे, नेक्स्ट. बट माय ऍटिट्यूड टुवर्ड्स द डेमोक्रेसी विल हॅव मॉरल अंडरस्कोर. पण माझा डेमोक्रेसी, लोकशाहीकडे बघण्याचा ऍटिट्यूड जो आहे तो मॉरॅलिटी असू शकतो, तो मॉरॅलिटीच्या कंटेक्स्ट मधून मी पाहू शकतो. ऍक्टिव्हिटीज लाईक अल्ट्रुइझम, अल्ट्रुइझम म्हणजे परोपकार, व्हॉलेंटरिझम, व्हॉलेंटरी देतो आपण, राईट? व्हॉलेंटरिझमला समाजसेवा म्हटले किंवा स्वयंसेवा म्हटलेले, आणि सोशल सर्व्हिस म्हणजे समाजसेवा. हे सगळे मॉरल ऍटिट्यूड आहे, नैतिकतेच्या मार्गाने केलेले, की परोपकार असावा, आपल्याकडे स्वयंसेवा करण्याची भावना असावी, त्यानंतर समाजसेवा करण्याची भावना असावी. ही नैतिक वृत्ती आहे. पहा, समाजसेवा करण्यासाठी, स्वयंसेवा करण्यासाठी आतूनच ती वृत्ती असावी लागते, कोणी मोटिवेट करून होत नाही. सो एनजीओ मध्ये 1.5 लाखाचा जॉब करणाऱ्यांना मी समजतच नाही समाजसेवक, कारण तो 1.5 लाखाचा जॉबच्या ऐवजी ते म्हटले असते, मला खरंच समाजसेवा करण्याची माझी भावना आहे. डेफिनेटली काही लोक म्हणतात की नाही सर, आम्हाला आमचं घर पण चालवायचंय, बट ऍट द सेम समाजसेवेचं काम करायचंय म्हणून. सो त्यांची वृत्ती काय आहे मग, की तुम्हाला दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या आहेत. सो सांगण्याचं उद्दिष्ट, आता फॉर एक्झाम्पल पॉलिटिशियन्स, तुम्हाला असं वाटतं का पॉलिटिशियन लोकांची वृत्ती राहिली आता समाजसेवा करणं? आय डोंट थिंक सो. मी तरी नाही, जेवढा मी अभ्यास केलाय आत्ता बरं का सध्या. कारण का त्यांचं मेन ऍटिट्यूड झाले सत्ता मिळवणं. त्यांची वृत्ती झाली की मला राजकारणात जायचं, मला सत्ता मिळवण्यासाठी, पॉवर मिळवण्यासाठी, ते अधिकार गाजवण्यासाठी, 4 लोकांना समजून सांगण्यासाठी, दिव्याच्या गाडीत प्रोटेक्शन, बॉडीगार्ड ह्या गोष्टीमध्ये फिरण्यासाठी. सेम IAS ऑफिसरच्या बाबतीत आहे, भरपूर साऱ्या UPSC MPSC ऍस्पिरंटच्या बाबतीत आहे, पगार, करप्शन ही वृत्ती झाली, समाजसेवा ही वृत्ती राहिली नाही. ठीक आहे, सो ते सांगण्याचं उद्दिष्ट. तो ऍटिट्यूड तसा असला पाहिजे, तो नैतिक ऍटिट्यूड असला पाहिजे. दुसऱ्या बाजूला, moral attitude can be used to justify violent act of terrorism. It is shaped by family,
सोसायटी, रिलिजन अँड एज्युकेशन. तर त्यांनी सांगितलं तुमचा जो मॉरल ॲटिट्यूड आहे तो फॅमिली कशा पद्धतीने तुमचं ते शेप करते, तयार करते, सोसायटी, रिलिजन ह्या गोष्टी तुमचा ॲटिट्यूड कसा तयार करतं ते याच्यावर डिपेंड आहे. सो बऱ्याच वेळा जे मॉरल ॲटिट्यूड जस्टिफाय केला जातो टू व्हायलंट ऍक्ट ऑफ टेररिझम. बऱ्याच वेळा कसं की माझ्या कंट्रीचं डिफेन्स करणं माझं काम आहे म्हणून मी हत्यार उचललं, डिफेंड केला जातो. मला एखाद्या गोष्टीवर अन्याय जातो, फॉर एक्झाम्पल लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, माझ्या गोष्टींवर अन्याय होते म्हणून मी हत्यार उचलतोय पोलिसांच्या विरोधात, जस्टिफाय केलं जातं तुमच्या साईडने ते योग्य म्हणून. एक्झाम्पल दिले, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ ऑनर किलिंग इज जस्टिफाईड ऑन ग्राउंड्स ऑफ सेव्हिंग द प्राईड ऑफ फॅमिली. ऑनर किलिंग ऐकलं असेल. फॉर एक्झाम्पल एक मुलगा आणि एक मुलगी, दोघं काय म्हणतात आपण, जोडपे होते, कपल होते, राईट. सो ते पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला किंवा इंटरकास्ट लग्न करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पर्टिक्युलरली मुलाचे किंवा मुलीचे कास्टमध्ये फार स्टार्क डिफरन्स असेल, लेवल हायरार्कीमध्ये, अप्पर कास्ट लोअर कास्ट म्हणतो आपण त्याला. त्यावेळेस काय करतात लोक, ऑनर किलिंग, सैराट सारख्या गोष्टी ऑनर किलिंग समजलं जातं. कारण ऑनर किलिंग करणे म्हणजे काय, ऑनर आमचा मान खाली घालवला, आमची लाज घातली, आमचा अपमान केला. ऑनर म्हणजे मान, रिस्पेक्ट, तो खालावला गेला म्हणून आम्ही त्या पर्सनला बदला घेणार, किलिंग करणार. म्हणून तर शेवटी परशाचा खून होतो. त्याला रिझनच काय, ऑनर किलिंग, क्लासिक एक्झाम्पल आहे. मग लोक ते जस्टिफाय करतात कशाच्या बेसिसवरती, प्राईड ऑफ द फॅमिली, कुटुंबाचा मान. सो मुलगी पळून गेली, मुलगा पळून गेला म्हणजे त्यांनी कुटुंबाची इज्जत घालवली, लाज घालवली, या गोष्टीच्या कारणावरून त्याचा खून केला जातो, ऑनर किलिंग केली जाते. आणि ही गोष्ट मॉरॅलिटी म्हणून सांगितलं जातं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बघितलं जातं या गोष्टींकडे, जे की सबशेल चुकीचं आहे, स्पेशल चुकीचं आहे ते, ठीक आहे. सबशेल मध्ये किती लाईक रुरल वर्ड आहे, ठीक आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स द लिव्ह इन रिलेशनशिप इज जस्टिफाईड ऑन द ग्राउंड्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी अँड फ्रीडम. सो बऱ्याच वेळा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येतो आपला, पर्टिक्युलरली जे जेन झीज आहे 21st सेंचुरीमधील, आता जे यंग स्टेजमध्ये 21 ते 30 या दरम्यान, सो ही लोक लिव्ह इन रिलेशनशिपला जस्टिफाय करतात, इन्क्लुडिंग मी सुद्धा जस्टिफाईड करतोय. कारण का, इंडिव्हिज्युअलिटी, फ्रीडम मिळतोय. तुम्ही कोणत्याही प्रकारे कोणत्याही बंधनात अडकलेले नाहीये, तुम्ही कोणत्याही प्रकारे एकमेकांना कमिटेड नाहीये. ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस सेपरेटेड व्हा, ज्यावेळेस पाहिजे तो सोबत राहा, हरकत नाही. हा तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार झालेला आहे. सो ते मोरॅलिटी, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड याचे ते एक्झाम्पल्स आहेत. सो मॉरल ॲटिट्यूड कशातून तयार होतो, स्ट्रॉंग इमोशन्स, रिव्हरन्स, फेथफुलनेस एकमेकांबद्दल, ट्रुथफुलनेस, सत्य असलं पाहिजे, फिडॅलिटी. इनफिडॅलिटी म्हणजे काय, अनैतिक. फिडॅलिटी म्हणजे नैतिक संबंध, किंवा म्हणजे कोणतेही असू शकतात संबंध. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं विश्वस्त मंडळ आहे, त्यांच्यातले विश्वस्त आहेत, ट्रस्टी आहेत आणि ट्रस्टी आहेत, त्यांच्यात एक विश्वस्त संबंध असू शकतात. अल्ट्रुइस्टिक, परोपकारी, एम्पॅथी, दुसऱ्यांबद्दल सहानुभूती, अवेअरनेस, एक प्रकारे जागरूकता, ह्या सर्व गोष्टीतून आपला मॉरल ॲटिट्यूड तयार होत असतो. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या, याचे मराठीत मिनिंग एक्झॅक्ट ट्रान्सलेशन करा, आणि हे फॅक्टर्स आहेत आणि यातून सर्व गोष्टींना मॉरली ॲटिट्यूड तयार होणाऱ्या सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट करतात हे समजून घ्या. त्यानंतर आहे सामाजिक वृत्ती, सोशल ॲटिट्यूड. म्हणजे काय, ज्या काही सोशल इन्स्टिट्यूशन आहे, सामाजिक संस्था आहेत, त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपण त्याला सोशल ॲटिट्यूड म्हणतो. मग ते एक समाज असू द्या, संस्कृती असू द्या, सांस्कृतिक संस्था असू द्या, वेगवेगळे ऑर्गनायझेशन, मंडळ असू द्या, एक्सेट्रा. इट इज अ बिहेवियर पॅटर्न, म्हणजे वागणुकीचा अशा प्रकारची एक व्यवस्था, अ कंडिशन्ड रिस्पॉन्स ऑर अँटिसिपेटरी टेंडन्सी टुवर्ड द सोशल स्टिम्युलस, की बाहेर समाजामध्ये काय गोष्टी घडतात त्या आपल्याला स्टिम्युलेट करतात. स्टिम्युलेट म्हणजे काय, इन्स्टिगेट करतात. त्याला स्टिम्युलेटला पण इन्स्टिगेट वर्ड वापरला, इंग्लिश, मराठी वर्ड नाही सापडत जास्त. सो प्रभावित करतात असं म्हणा, इन्फ्लुएन्स म्हणतात, बट ठीक आहे, प्रभावित करतात की त्यानुसार आपला एक रिस्पॉन्स जनरेट होतो. बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, लोक काय म्हणतात, फार सुंदर मी एक कविता लिहिली होती अगोदर, मराठीमधून लिहिली होती, की लोक काय म्हणतील. आणि इव्हन मी ऐकलेली पण होती, म्हणजे त्याला मॉडिफाईड करून लिहिली होती मी स्वतःची, बट एक ऐकलेली पण आहे, ती मला तिथून हिंट मिळाली होती. सो क्रेडिट गोज टू दॅट स्पीकर की ज्याने ती म्हटली होती. आय थिंक तेजस्विनी प्रधान यांची कविता आहे. म्हणजे कविता नाहीये, बट एक थॉट आहे, तो कवितेच्या स्वरूपात त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, की लोक काय म्हणतील याच्याकडे मला विचार करायची गरज नाहीये. मी सार सांगतो, ती कविता नाही एक्झॅक्ट आठवते, बट लोक काय म्हणतील याच्याकडे मला जास्त बघायचं नाहीये. मला माझ्या आनंदाची व्याख्या ठरवून माझ्या त्या पद्धतीने आनंद जगायचा आहे. कारण आज जे लोक सोबत आहे ना, ते उद्या असतीलच याची गॅरंटी नाही. सो परंतु आज सोडून जाणारे लोक पण उद्या भेटणार नाही हे पण नक्की नाही. सो पृथ्वी गोल आहे, त्यामुळे प्रवासात कधी ना कधी गाठ होणार आहे. त्यावेळेस मला माझा रिस्पेक्ट जपून ठेवायचा आहे आणि मला माझा हॅपीनेस मी डिफाईन करेन त्या पद्धतीने तो घालवायचा, ठरवायचा आहे.
याचा अर्थच असा होता की आपण रिस्पॉन्स काय देणार आहोत, हे सोसायटी रिॲक्ट करते या गोष्टींवरती, समाज या गोष्टींवरती नाव ठेवतोय, त्यावरती आपण कसं वागायचं ना, आपला आनंद कशात आहे आपण ठरवायचं. उद्या जाऊन समाजाला आपण केलेलं प्रत्येक कृत्य वाईटच वाटणार आहे. आपण काही केलं तरी दोन लोक आहे नाव ठेवायला. सो त्यांना काय वाटतं, किंवा 4 लोकांना, 8 लोकांना, 10 लोकांना आपल्याला खुश करावं वाटतं, किंवा सगळ्यांना खुश ठेवायच्या नादात आपण आपला हॅपीनेस विसरून जातो, की भाई आपल्याला काय पाहिजे. नाही नाही, याला पण चांगलं वाटलं पाहिजे, त्याला पण नाही गरजेचं. कारण लोकांना चांगलं नाही वाटणार आहे. मेनी ऑफ देम हॅव द फिलिंग ऑर द ॲटिट्यूड ऑफ जेलसी. प्रत्येक जण कोणतरी लालसी भावनेतून बघणार आहे. सो नेसेसरी नाही की तुम्ही कितीही चांगलं केलं, नैतिकतेने वागले, योग्य वागले, तरी तुम्हाला ते लोकांना आवडेल आणि त्यांना आवडेल या पद्धतीने मला माझा आनंद नाही ठरवायचा आहे. सो हेच त्यांचं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमची वृत्ती समाजाकडे बघण्याची काय असली पाहिजे. एक तर समाजाला तुम्ही फारच किंमत देत नाही की कोणी काही करा आणि मी माझ्या आनंदासाठी मी काही करेन, हे पण चुकीचं आहे. समाजाची बंधनं तुम्हाला कुठेतरी एका लेवलला जाऊन स्वीकारावी पण लागतील, तर नैतिकता टिकून राहील. बट ऍट द सेम टाइम समाज प्रत्येक गोष्टी क्रिटिसाइज करतोय म्हणून आपण थांबायला पण कामा नाही. सो ही वृत्ती म्हणजे सामाजिक वृत्ती, की समाजाकडून मिळणारे जे स्टिम्युलस आहे याच्याकडे माझा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह काय. उदाहरण देतो. संपूर्ण समाजात आज करप्शन हे ऍक्सेप्टेबल झाले. संपूर्ण समाजात आज हुंडा पद्धती ही सुद्धा एक ऍक्सेप्टेबल झाले. जनरली लोक बोलून जातात, नाही आता PSI जर आता बाई 30 लाख तरी भेटणार. लाईक स्टुपिड आहे. तुम्ही काय विचार करताय समाजाच्या ह्या क्षमतेबद्दल, जे की तुम्हाला माहित नाही असं नाही. आपल्याकडे अँटी डावरी ऍक्ट आहे, त्यानंतर आपल्याकडे अँटी करप्शन ऍक्ट आहे, भ्रष्टाचाराविरोधी कायदा पण आहे, आणि हुंडा प्रतिबंधक कायदा पण आहे. या दोन्ही गोष्टी बेकायदेशीर आहे आणि अनैतिक पण आहे. तरी देखील आपण करतोय कारण समाजाने ऍक्सेप्ट केलेल्या आहेत त्या गोष्टी. समाजाला या गोष्टींबद्दल अनैतिक काही वाटत नाही, ऍक्सेप्टेड आहे ना. असं झालंय का की एखाद्या मुलीचे पालक म्हटले की हा मुलगा सरकारी ऑफिसमध्ये अत्यंत करप्ट माणूस आहे, मी याला मुलगी देणार नाही, मी याच्या घरात मुलगी देणार नाही. याचे वडील करप्ट होते, सो मुलावर पण ते संस्कार, याच्या घरात मुलगी नाही. सरकारी नोकरी नाही, 1 मिनिटात जम मारतील, उड्या मारतील, हातपाय धरतील का, तर सरकारी नोकरी. सो द रिझन, कारण सोसायटीने ती गोष्ट ऍक्सेप्ट केलेली. मग ती कशामुळे करताय तुम्ही, तुमची वृत्ती अशी झाली की समाजाने ऍक्सेप्ट केलं ना तर ठीक आहे, मी केलं तरी काय बिघड, झाले भरले बेकायदेशीर असू द्या, गपचूप करेल. सो तो जो रिस्पॉन्स आहे तो एकतर कंडिशन्ड असू शकतो, म्हणजे तयार केलेला, किंवा अँटीसिपेटरी असू शकतो, म्हणजे पूर्व अगोदरच अँटीसिपेटरी बेल म्हणतो ना आपण. सो अगोदरच जामीन मंजूर केलं, तशा प्रकारे अगोदरच काही ठरवलेला असू शकतो त्याच्याबद्दल, त्याला पूर्वग्रह पण म्हटलेले, जे की पुढे जाऊन बघणार आहे, प्रिज्युडायसेस आपण. सो त्या सोशल स्टिम्युलसला अशा प्रकारची आपली वृत्ती आपल्याला बदलणं गरजेचं आहे. सो म्हणून तुम्ही ज्यावेळेस करप्शनवर उत्तर लिहाल, केस स्टडी लिहाल, कुठेही काही अँसर लिहाल, त्यावेळेस हा कॉम्पोनंट आला पाहिजे की आपल्याला सोशल ॲटिट्यूड आणि मॉरल ॲटिट्यूड चेंज करणं गरजेचं आहे टुवर्ड्स द करप्शन. हे ऍप्लिकेशन केस स्टडीमध्ये, एसेमध्ये, GS2 मध्ये, इथिक्सच्या क्वेश्चनमध्ये करप्शनवरती क्वेश्चन आहे, पुढे करप्शन टॉपिक आहे आपल्याला, चॅलेंजेस टू द करप्शन म्हणून. त्या ठिकाणी हे सोशल ॲटिट्यूड, मॉरल ॲटिट्यूडचं ऍप्लिकेशन कसं आहे हे जमलं पाहिजे, तेव्हा मार्क्स मिळणार आहे. हे नुसतं असा क्वेश्चन नाही येणार आहे, तुम्ही ह्या भ्रमात राहू नका बरं का. असे क्वेश्चन येणार आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन सोशल ॲटिट्यूड, सामाजिक वृत्तीवरती लिहा, नैतिक वृत्तीवरती लिहा. ते फक्त पहिले 5 क्वेश्चन, त्याच्या डेफिनेशन देऊन उदाहरणं लिहायच्यात. 2-2 मार्काचे क्वेश्चन, 10 मार्काचं झालं. तिथून पुढचे सगळे क्वेश्चन अनालिटिकल असतात, जिथे तुम्हाला इतर गोष्टींचं ऍप्लिकेशन इतर ठिकाणी करावं लागतं. ठीक आहे. इट इज शेप्ड बाय पर्सनल एक्सपिरियन्सेस अँड ऑब्झर्वेशन. मी सांगितलं आत्ताच, करप्शन ही क्लासिक केस आहे. स्वतःच्या एक्सपिरियन्सेसवरून येतात किंवा ऑब्झर्वेशन्सवरून येतात. उदाहरण सांगतो. पर्सनल एक्सपिरियन्सेस. लेट सपोज एखाद्या पालकाची पहिली मुलगी आहे, तिचा विवाह करताना पालकाला लक्षात आलं की मला एवढ्या मोठ्या प्रमाणात हुंडा द्यावा लागला, आणि तो हुंडा जो द्यावा लागला त्यामुळे एका मुलीच्या बापाची काय अवस्था होते जर त्यांनी पाहिलं, तर जेव्हा मुलाचं लग्न त्यावेळेस ते हुंडा घेणार नाही. ही मॉरल ॲटिट्यूड आहे, सोशल ॲटिट्यूड आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. बट दुसरी केस बघा, की आपल्या मुलीच्या वेळेस आपल्याला 30 लाख हुंडा द्यावा लागलाय, परिणामी मुलाच्या लग्नाच्या वेळेस आपण 50 लाख वसूल करू. हा निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे, तो अँटिसिपेटरी रॉंग ॲटिट्यूड आहे, निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे. सो ह्यावरून ठरतो. पण तो भले कसा असू दे, आपण आता इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिस्कस करत नाही, आपण फक्त वृत्ती डिस्कस करतोय. ही सुद्धा एक वृत्ती, ती कशातून आली, पर्सनल एक्सपिरियन्सेसवरून, प्लस समाजात काय चाललंय याच्या ऑब्झर्वेशनवरून. की समाज ह्या गोष्टीला ऍक्सेप्टेबल आहे ना, कोणीच नाही काय बोलत. की 500 रुपये आपण सहज ट्रॅफिक हवालदारला देऊन जातोय, आपल्याला काही वाटत नाही. समाजात ऑब्झर्व केलं, ओके. समाजात सर्रासरी लोक बोलतात PSR येतं तोंडात नेहमी, ठीक आहे. सो PSI झाल्यावर 40 लाख,
आणखीन कोणतं डेप्युटी कलेक्टर झाल्यावर 70 लाख, कलेक्टर झाल्यावर 2 कोटी, हे आपण रेट ठरवलेत. सो समाजाने ऑब्झर्व केलेत ना. सो आय एस झाल्यानंतर अदरवाईज बाकीचे पण लगेच मागायला सुरुवात करतील. ठीक आहे. आणि काय झालं आता समाजात, काय झालं, डायरेक्ट काही कॅश घ्यायला थोडस लोकांकडे नैतिकता आली की डायरेक्ट कॅश नाही घ्यायचे, ते हुंडा वाटत. सो लोक वेगळ्या मार्गाने मागायला लागली, दागिने घालून द्या, गाडी घेऊन द्या, लग्न मोठ्या प्रमाणात करा की 2 कोटी खर्च झाला पाहिजे, आमच्याकडचे पण खर्च तुम्हीच करा, बंगला घेऊन द्या. सो हे इनडायरेक्टली, कारण त्याच्यात नैतिकता वाटायला लागली, गिफ्ट आहे म्हणून. सो नैतिकता शोधायला लागले. बट कशावरून हे ऑब्झर्व केलं? समाजामध्ये काय झालं. ठीक आहे. इट कॅन बी लर्न प्री डिस्पोजिशन्स. इट कॅन बी लर्न म्हणजे काय? पूर्वस्थितीने शिकले जाऊ शकते. हा जो ऍटिट्यूड येतो तो आत्ताची जी काही सिच्युएशन आहे त्याच्यानुसार पुन्हा एकदा लर्न केला जाऊ शकतो समाजामध्ये काय परिस्थिती. सो ज्या वेळेस जसा 1950s मध्ये जसा समाज होता तसा 70s मध्ये नव्हता. जेव्हा 70s मध्ये समाज आला तसा 90s मध्ये वेगळा समाज होता. 2010 मध्ये वेगळी जनरेशन होते, 20 मध्ये जनरेशन वेगळी, 2024 मध्ये जनरेशन वेगळी. प्रत्येक वेळेस समाज बदलत चाललाय. भले तो काही 4 गोष्टी पॉझिटिव्ह असतील, 4 गोष्टी निगेटिव्ह असतील, समाज बदलत चाललाय. त्या बदलत्या समाजाच्या नुसार आपण ऑब्झर्वेशन करून बदललं, आपली वृत्ती बदलवली पाहिजे. जसं LGBTQ कम्युनिटी बघा, त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे लोकांचा, किंवा भले रिस्पेक्ट वाढू अगर नका, त्यांचा ऍक्सेप्टन्स वाढत चाललेला आहे कम्पेअर टू द 10 years अगो. 10 वर्षांपूर्वी जी त्यांचं जे स्वीकारणं होतं ते आणि आजचं जे स्वीकारणं आहे समाजाने, फार फरक आहे. लोक आज स्वीकारतात त्यांना त्या गोष्टी. ठीक आहे. एक्झाम्पल, ऍटिट्यूड ऑफ ए मेन स्ट्रीम सोसायटी टू, एक्झाम्पल दिला आता बघा, LGBTQ कम्युनिटी, ऍटिट्यूड टुवर्ड्स द वीकर सेक्शन सुद्धा, म्हणजे जे दुर्बल घटक आहे, ते दुर्बल घटकांविरुद्ध आपला काय वृत्ती आहे पहा. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड टुवर्ड्स द पॉवर्टी, डेप्रिव्हेशन, डिस्क्रिमिनेशन, भेदभाव झालाय, लोअर कास्ट, अप्पर कास्ट, गरीब लोक आहे, श्रीमंत आहेत. डेप्रिव्हेशन म्हणजे काय? तुम्हाला कोणत्याही गोष्टीपासून डिप्राईव्ह ठेवलेले आहे, त्या वंचित ठेवलेले, वंचित घटक म्हणतो आपण त्याला. इम्प्लाइज द एम्पॅथी, केअरिंग नेचर, त्या लोकांविरुद्ध, विरुद्ध नाही, त्याच्या लोकांबद्दल एक सहानुभूती, सिम्पॅथी तयार असणं, एक काळजीची भावना असणं, हे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहेत समाजातील ह्या गोष्टींबद्दलचे. फॉर एक्झाम्पल, माझा पण फार ऍटिट्यूड होता पॉझिटिव्ह. ज्यावेळेस मी दिल्लीला होतो त्यावेळेस ट्रेनमधून ट्रॅव्हल करायचो, त्यावेळेस ट्रेनमध्ये तुम्हाला दिसून येईल प्रत्येक स्टेशनमध्ये आलं तरी जवळ एक ऑलमोस्ट कोणी ना कोणी 1-2 लोक भिक्षा मागण्यासाठी येत होते. सो ज्यावेळेस पहिल्या दुसऱ्यांदा आम्ही ट्रॅव्हल केलं ना, त्यावेळेस प्रत्येकाला 1-2 रुपये 1-2 रुपये असं ठरवत गेलो. शेवटपर्यंत जाऊ तर 25 लोक आले असतील, 50-50-100 रुपये गेले असतील. बट जेव्हा एकदा काय झालं, एक सिच्युएशन अशी आली की पर्सनल ऑब्झर्वेशन मधून पण हे सांगतो आणि प्लस आपल्या नेचर मधून पण दिसून येत जाते, किंवा ती आपली वृत्ती तशी होत जाते की एका असं भिक्षा मागणाऱ्याला 5 रुपये दिले, त्यांनी 5 रुपये पाहिले, डायरेक्ट खिडकीच्या बाहेर फेकून दिले. आणि त्यांनी काय सांगितलं, 5 रुपयाचं आजकाल काय येतं 5 रुपयात, ऍटलीस्ट भाई मी त्याला म्हणतो तुला नव्हते पाहिजे, माझे 5 वापस द्यायचे होते, त्याच्यात 5 टाकून मी माझा 10 रुपये चहा घेतला असतो. बट तिथून पुढे ऍटिट्यूड बदलला ऑब्झर्वेशन वरती, समाजाच्या परिस्थितीकडे. बट तो तो एक्सपिरियन्स जास्त, कारण स्ट्रॉंग एक्सपिरियन्स नव्हता, सो जास्त दिवस टिकला नाही. पुन्हा एकदा इथे आपण नाश्ता करतो, आता सर्वजण जे पुण्यात आहेत ते रिलेट करतील मला हे एक्झाम्पल पासून. नाश्ता करतो, नाश्ता करताना कोण ना कोणतरी ते लहान मुलं मुली येतात आणि आपल्याकडे काही ना काही मागत राहतात. सो अशाच प्रकारे एक आजीबाई आल्या आणि त्यांनी सांगितलं आज एकादशी आहे आणि सो एकादशी आज, त्यामुळे मला थोडंसं खिचडी घेऊन दे, मला पैसे नको दे, मला खिचडी घेऊन दे, उपवास. मी म्हणलं ठीक आहे, ओके. आणि शुक्रवार होता, फ्रायडे, मला चांगलं आठवतं ही गोष्ट. सो मी त्यांना खिचडी घेऊन दिली, हरकत नाही म्हणलं, आज एकादशी आहे आणि सो मी पण प्युअर व्हेज वारकरी संप्रदायाचा आहे. सो मी त्यांना खिचडी घेऊन दिली, छान वाटलं मला पण त्यांना. त्याच आजी त्याच स्टेशनवरती, म्हणजे नाश्त्याच्या स्टॉपवरती मला उद्या दुसऱ्या दिवशी परत दिसल्या आणि परत ते तेच म्हणत होते, मला खिचडी घेऊन दे, माझा शनिवार आहे आज उपवास. मी म्हणलं चला ठीक आहे, हा पण कोइन्सिडन्स असू शकतो की म्हणजे शुक्रवारी एकादशी आली, शनिवारी पण उपवास. त्याच आजी परत सोमवारी म्हणत होता मला नाश्ता घेऊन द्या, त्याच आजी मला बुधवारी पण परत दिसल्या, नाश्ता घेऊन द्या. केवळ ह्या गोष्टीवर म्हणजे लक्षात आलं की नाहीये, वारकरी नाहीयेत. मग आपली त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, तो ऍटिट्यूड बदलला, ती वृत्ती बदलली. मग आपल्यामध्ये एक रेजिस्टन्स तयार होतो प्रत्येकाला द्यायचं की नाही, शक्य नाही होत. सो सांगण्याचं उदाहरण काय की आपला ऍटिट्यूड आपल्या पर्सनल एक्सपिरियन्सेस वरती, ऑब्झर्वेशन बद्दल, आपण जे समाजामध्ये हे जे दुर्बल घटक आहे यांच्याकडे कशा पद्धतीने पाहतो, ते आपल्याला कसा एक्सपिरियन्स देतात, ह्या गोष्टींवर डिपेंडंट असतो. सिम्पल. इट सिग्निफाईज अ कम्पॅशन. आता हे 3 वर्ड आहे ना जवळजवळ सारखेच आहेत. मी या 3 वर्डला मराठी वर्ड पण मला UPSCच्या विद्यार्थ्यांनी सांगितले होते काय एक्झॅक्टली. 3 वर्ड आहेत, एम्पॅथी, सिम्पॅथी आणि कम्पॅशन. या 3 वर्डला एक्झॅक्ट मराठी वर्ड काय पाहूया आपण.
एक सेकंड ना, सहानुभूती आहे आणि आणखीन जस्ट गिव्ह मी अ सेकंड. सो हा, सिम्पॅथी, एम्पॅथी आणि तिसरा वर्ड काय होता, कम्पॅशन. आणि यांना 3 वर्डला काय वर्ड आहेत, सहानुभूती, दया आणि करुणा. सो तुम्ही ते डिफरन्शिएट करून घ्या कोणत्या गोष्टीला कोणता वर्ड आहे. आय थिंक मला वाटतं सिम्पॅथी म्हणजे सहानुभूती, एम्पॅथी म्हणजे दया आणि कम्पॅशन म्हणजे करुणा. ठीक आहे. सो नेक्स्ट, सो सोशल ॲटिट्यूड समजला. ठीक आहे, सामाजिक दृष्टिकोन किंवा सामाजिक वृत्ती. नेक्स्ट, मग ह्या सगळ्याचा सोशल ॲटिट्यूड असेल, मॉरल ॲटिट्यूड असेल किंवा वृत्ती असेल, या सगळ्याचं सिग्निफिकन्स काय, महत्व काय एका सिव्हिल सर्वंटसाठी, नागरिक सेवकासाठी, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे आपल्या आन्सरमध्ये वापरता येणार आहे, हे आपल्याला सोशल जस्टिसमध्ये वापरता येणार आहे, हे सोशल इश्यूमध्ये वापरता येणार आहे, हे आपल्याला केस स्टडीमध्ये वापरता येणार आहे, हे आपल्याला एथिक्समध्ये, सॉरी हां डेफिनेटली एथिक्समध्ये येईलच, एस मध्ये वापरता येणार आहे. येस. पहिलं कम्पॅशनेट ॲटिट्यूड, दयाळू वृत्ती म्हणते. आणि कम्पॅशनेटला आपण आता ठरवलेलं आहे करुणा. सो करुणात्मक वृत्ती. ठीक आहे. किंवा करुणा म्हणजे एम्पॅथी पकडलं तर दयाळू वृत्ती पकडा. बट कम्पॅशनेट ॲटिट्यूड लक्षात ठेवा. सिव्हिल सर्वंट्स मस्ट एक्झिबिट कम्पॅशन टुवर्ड्स विकर सेक्शन. त्याने काय सांगितलंय की तुम्ही जर उद्या नागरिक सेवक झाला ना, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही करुणा वृत्ती तुमच्याकडे असली पाहिजे. कोणाबद्दल, हे जे व्हल्नरेबल सेक्शन आहे, विकर सेक्शन आहे, वंचित घटक आहेत, हे जे दुर्लभ घटक आहेत, दुर्बल नाही, दुर्बल म्हणजे रेअर, दुर्बल घटक आहे, यांच्याबद्दल तुमच्या मनात एक करुणा भावना असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्यांना त्या सोसायटीमध्ये अपलिफ्ट करायचंय, त्यांची प्रगती करायची. ठीक आहे. सो ते सिग्निफिकन्स आहे वृत्तीचा. सो तुमच्याकडं तशा प्रकारची वृत्ती असली पाहिजे. नेक्स्ट आहे टॉलरन्स, सहिष्णुता म्हटले. टॉलरंट असले पाहिजे विकर सेक्शन टुवर्ड्स, टॉलरंट असले पाहिजे विथ डिफरंट कल्चर्स. सपोज तुम्ही जर एखाद्या पर्टिक्युलर रिलिजनचे आणि तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन अदर रिलिजनचे, आणि तुमच्या मनात जर काही वेगळी वृत्ती आहे त्या रिलिजन बद्दल, तर प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही सिव्हिल सर्वंट होण्याच्या लायकीचे नाही. सो ते सिव्हिल सर्वंटसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे की त्याची वृत्ती काय आहे ती टॉलरंट असली पाहिजे, त्याने ती गोष्ट ऍक्सेप्ट केली पाहिजे. आणि याचं फार सुंदर उदाहरण आहे. तुम्ही पहा, गणपतीच्या काळामध्ये आपले जे डीसीपी येतं पुण्याचे, आय थिंक ते पंजाबी आहेत, शीख आहेत, पण त्यांची वृत्ती तुम्हाला बघून, ऑब्व्हियसली ते प्रोफेशनली आयपीएस आहे म्हणून तर ते आयपीएस पण झाले, त्यांची वृत्ती पहा किती सुंदर आहे, किती रिस्पेक्ट आहे टुवर्ड्स अदर रिलिजन. सो हे तुम्हाला ऍज अ सिव्हिल सर्वंट म्हणून दिसलं पाहिजे, राईट. फॅमिलॅरिटी विथ द फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकारांबद्दल तुमची जागरूकता असली पाहिजे, आपलीक भावना असली पाहिजे. फॅमिलॅरिटी म्हणतो आपण त्याला, ते कौटुंबिक नाही, ऍक्च्युली कौटुंबिक भावना वर्ड नाही, आपलेपणा असला पाहिजे, त्याला फॅमिलियर म्हणतो, बरोबर. सो तो आपलेपणा असला पाहिजे. याचा अर्थ काय, तुम्हाला फंडामेंटल राईट्स बद्दल चांगली माहिती असली पाहिजे, तुम्हाला त्या फंडामेंटल राईट्स दुसऱ्याचे काय याच्याबद्दल पण माहिती असली पाहिजे, तुमच्या राईट्सचा तुम्ही उपभोग घेतला पाहिजे आणि दुसऱ्याच्या राईट्सचा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे. ही वृत्ती पाहिजे की मला जर अधिकार आहे तर त्याला पण अधिकार आहेत ना. जर मला माझ्या म्हणण्यानुसार वागण्याचा अधिकार आहे तर त्याला त्याच्या म्हणण्यानुसार पण वागण्याचा अधिकार आहे, तो तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि म्हणजेच काय, तुम्हाला हे सुद्धा पाहिजे, जे मार्जिनलाइज कम्युनिटी आहे, जे वंचित घटक आहे, त्यांना मूलभूत हक्क काय दिलेले, कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त असू शकतात आणि त्याच्याबद्दल रिस्पेक्ट पण असला पाहिजे. उत्तम उदाहरण सांगू, आरक्षण. बऱ्याच वेळा जे हायर कॅटेगरी मधील स्टुडंट्स आहेत, ज्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणतो, ते मला बोलताना आढळतात सर्रास की यार नाही, की इन्क्लुडिंग माझ्या तोंडून कधी कधी आला असं, मे बी ते याच्यामुळे आला सम प्रेशराईज की यार नाही, एवढे मार्क्स मिळून पण आपण क्लिअर करत नाहीये, कदाचित मी ओबीसी मध्ये असतो, कदाचित मी एससी मध्ये असतो, एसटी मध्ये असतो, स्पोर्ट्स कोट्यामध्ये असतो, तर कदाचित 3 वेळा झालो असतो. बट तो जो ऍटिट्यूड आहे ना, तो चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जर सिव्हिल सर्वंट व्हायचं असेल तर, सो सिव्हिल सर्वंट होण्यासाठी तुम्हाला ते मार्जिनलाइज जे सिटीजन्स आहे त्यांच्याबद्दलचे जे त्यांचे जे मूलभूत अधिकार आहे यांच्याबद्दल आपलेपणा जाणवला पाहिजे. सर्वोदया आणि अंत्योदया हे 2 वर्ड आहेत ना गांधीजींच्या फिलॉसॉफी मधले, जे की गांधीजी आपण पुढे बघणारच आहोत. बट सर्वोदया म्हणजे काय, सर्व सारखे आहेत, अन टू द लास्ट, अगदी अंत्योदया. जो सपोज फॉर एक्झाम्पल, जो सगळ्यात श्रीमंत आहे, ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, असा पर्सन 1 नंबरला उभा केला, लेट्स से अंबानी, बरोबर. सो अंबानी 1 नंबरला उभे केले, चल त्याच्या आधी प्राईम मिनिस्टर मोदीजींना उभं करू किंवा दोघांना सोबत उभं करू, ठीक आहे. बट सोबत नाही, आपल्याला एकेका पर्सनची लाईन बनवायची. त्याच्यानंतर कोण आहे, त्याच्यानंतर कोण आहे, त्याच्यानंतर कोणी, अशी लाईन लावायची ठरवली 140 कोटी लोकांची. याच्यामध्ये जो शेवट असेल ना 140 कोटी नंबरवाला, सगळ्यात शेवट, की ज्याच्याकडे काहीच रिसोर्सेस नाही, काहीच नाही, तो त्याला म्हणतात अंत्योदय, अन टू द लास्ट. भले तो 1 पर्सन नसेल,
कदाचित कॅटेगरी ऑफ पर्सन असेल. याचा अर्थ काय, बीपीएल म्हणतो आपण, बिलो पॉवर्टी लाईन, जे की 22%. सो 22% लोक असे की ज्यांच्या घरी रिसोर्सेस नाही, दोन टाइमचं खाण्यापुरती गोष्ट नाही. मग या लोकांबद्दल, हे झाले मार्जिनलाइज सेक्शन, हे झाले अंत्योदया. या लोकांबद्दल आपल्याला आपुलकीची भावना असली पाहिजे, त्यांच्यामध्ये स्पिरिट ऑफ अपलिफ्टमेंट असलं पाहिजे, की त्यांची प्रगती कशी होईल या गोष्टीबद्दल आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. आणि सर्वोदया म्हणजे सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. प्रोएक्टिव्ह इम्पॅथी असली पाहिजे. आता सिम्पॅथी आणि इम्पॅथी मधला काय फरक आहे तो पुढे जाऊन येणार आहे आपल्या ऍप्टिट्यूड मध्ये. पण आता सध्या ह्या कंडिशनला लक्षात ठेवा, सिम्पॅथी म्हणजे दुसऱ्याबद्दल काहीतरी ते वाटणे, की अरे यांच्याबद्दल मला ही सहानुभूती आहे. दयाळू भावना म्हणजे काय, की त्यांच्या ठिकाणी जाऊन ती गोष्ट आपण अनुभवणे, की यार आपण म्हणतो ना, माय लेग्स इन हिज शूज, व्हेन यू कम टू इन हिज शूज ही फ्रेज आहे इंग्लिशमध्ये, की तुम्ही त्याच्या जागी जाऊन जेव्हा ती गोष्ट अनुभवता ना, त्यासाठी तुम्ही प्रोएक्टिव्ह काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करता, की यार नाही, यांच्यावरती खरंच अन्याय झालेला दिसून येतो. आणि कंपॅशन म्हणजे काय, की ऍक्च्युअली त्याच्याबद्दल कृती देखील घेतली गेलेली आहे. Civil servants should develop an empathetic approach towards the weaker section, avoiding stereotypes and prejudices. स्टिरोटाइप्स, प्रिजुडायसेस म्हणजे काय, पूर्वग्रह. जसं म्हटलेलं आहे मी, आणि एक्झाम्पल खूप वेळा दिले, की एखादी पर्टिक्युलर कास्ट ही असोसिएटेड केली जाते एका पर्टिक्युलर क्राईम सोबत. लेट सपोज XYZ कास्ट ना, यातील ह्या कास्टमधील सगळे लोक आहेत ना, चोरी करतात, एक्झाम्पल फॉर मग हे जे काय आहेत स्टिरिओटाइप्स आहेत, आपण बनवलेले आहेत. आपण म्हणलं ना, हे पाटील लोक असेच असतात, स्टिरिओटाइप्स. हे जाट लोक असेच असतात, हे स्टिरिओटाइप्स आहेत, राईट. सो हे लोअर कास्टवाले असेच असतात, हे अप्पर कास्टवाले, हे स्टिरिओटाइप्स आहेत. सो हे एखाद्या गोष्टीबद्दल पूर्वग्रह बनवायचे, ऍक्च्युअली त्याचा अनुभव न घेता त्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. अदरवाईज तुम्ही जेव्हा सिव्हिल सर्वंट म्हणून जाल, त्या पूर्वाग्रहानुसार गेले आणि काम करायचा प्रयत्न केला जातो. अन्याय असेल ते काय ऑफिसर लाईक क्वालिटी नाही. कोणत्याही बद्दल, कोणाच्याही बद्दल अन्याय होईल किंवा बायसेसनेस असेल, पक्षपातीपणा करणे, ह्या गोष्टी करणं चुकीचं आहे. एक्झाम्पल दिले, IAS ऑफिसर अमित गुप्ताच इनिशिएटिव्ह, दलिया जलाव, हेल्प इन द एलिमिनेशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग इन द बाउदन डिस्ट्रिक्ट ऑफ द UP. एक्झाम्पल दिले. त्यांनी सांगितलं एक प्रकारे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग म्हणजे काय, की जे सफाई कामगार आहेत, बरोबर. सो ते सफाई जे कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दलचं ते इलिमिनेट करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये डेथ्स होतात, त्या खूप अनहायजेनिक आहे, अस्वच्छ आहे, ते लाईफ थ्रेटनिंग आहे, जेव्हा जीवाचा धोका आहे तिथं. अशा गोष्टी इलिमिनेट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याच्यामध्ये त्यासाठी ते दलिया जलाव हे इनिशिएटिव्हचं नाव होतं. ठीक आहे. सो हे झालं सिव्हिल सर्वंटसाठी महत्व. नेक्स्ट टॉपिक आहे प्रिजुडायसेस, पूर्वग्रह, जे की आपण लास्ट वाला पाहिला आता. इट इन्व्हॉल्व्स द प्री जजमेंट दॅट आर युजली निगेटिव्ह. युजली म्हटलं, नेसेसरी नाही. काही पूर्वाग्रह पॉझिटिव्ह पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल मारवाडी कम्युनिटी, त्यांच्याबद्दल काही पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला जनरली लोकांमध्ये दिसून येतात, की मारवाडी लोक फार व्यापाराच्या दृष्टिकोनातून बोलतात, बनिया लोक फार व्यापाराच्या दृष्टिकोनातून बोलतात. त्यांच्यासाठी कॉमर्स, एंटरप्राइजरशिप, जसं गुजरातमधून आलाय का, हा म्हणजे तुझं डोकंच व्यापारी असलं पाहिजे. सो तो पर्स्पेक्टिव्ह प्रिजुडायसेस आहे, तो एक सगळे तसे नाहीयेत एक प्रकारे, पण ते पॉझिटिव्ह आहे. बट त्यांनी सांगितलं युजली निगेटिव्ह असोसिएटेड असतं, की हे अशा एका पर्टिक्युलर ग्रुप ऑफ मेंबर्समध्ये किंवा मेंबर्सचा जो ग्रुप आहे समाजाबद्दल एक प्री जजमेंट केलेलं असतं आपण, की अगोदरच निकाल तयार केलेला असतो किंवा अगोदरच गोष्टी काही ठरवलेल्या असतात. त्या अगोदर म्हणजे कशाच्या बेसिसवरती, कुणीतरी आपल्याला सांगितलेल्या असतात, आपण काही गोष्टी ऑब्झर्व केलेल्या असतात, एक्सेट्रा. इट इज अ बेसलेस. त्याला काही बेस आहे का, नाही. त्याला काही पाया नाहीये, त्या गोष्टींना काही अर्थ नाही, तथ्य नाहीये. आणि बऱ्याच वेळा, ऑफन म्हटले, बऱ्याच वेळा, अगदी सगळ्याच वेळा नाही, बऱ्याच वेळा निगेटिव्ह ॲटिट्यूड असतो टुवर्ड्स अ मेंबर. इट हॅज अ स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स ऑन हाऊ पीपल बिहेव. लोक कशी वागतात हे त्याच्यावरती बराच इन्फ्लुएन्स. जसं की 2024च्या इलेक्शनच्या काळात एक इश्यू फार हायलाईटला आला होता, जो की बऱ्याच जणांकडून निग्लेक्ट झाला. तो इश्यू काय आहे, तो सत्य आहे की असत्य, याच्याशी मला घेणं नाही, पण इश्यू समोर आला होता, की फॉर एक्झाम्पल एक पर्सन, आय थिंक अखिलेश यादवच होते, जे की बॅकवर्ड कम्युनिटी मधून येतात, ते एका मंदिरला व्हिजिट करतात आणि ते गेल्यानंतर मंदिर पूर्णपणे क्लीन केलं जातं, असा त्यांचा आरोप होता. सी, आपल्याला त्या घटनेशी सत्य का नाही असं, पण एक गोष्ट सांगतात ते, की जर बॅकवर्ड कम्युनिटीचं कोणी येऊन जर मंदिराला व्हिजिट केलं, तर तुम्ही गेल्यानंतर त्यांनी ते मंदिर अपवित्र झालं हे समजून ते पवित्र करण्यासाठी तुम्ही हे मंदिर धुवून काढता. ही जी गोष्ट आहे ना, ही काय प्रिजुडायसेस. याच्यात तथ्य आहे का काही? बिलकुल नाही. बट प्रिजुडायसेस सो ऑफन निगेटिव्ह असतात आणि याच्यावरून लोकांचं बिहेवियर होत ऑटोमॅटिक येतं, की कशा प्रकारे. जसं बऱ्याच वेळा तुम्ही तो मूवी पण पाहिला असून साऊथ इंडियन मध्ये, त्याचं नाव आठवत नाही ऍक्च्युअली, पण तो सेम आहे, की एका पर्टिक्युलर कास्टची लोक
एका गावात चोरी होती, तो श्रीमंत माणूस असतो, तो चोरी करतो, सॉरी त्याच्या घरी चोरी होती, तर ऑटोमॅटिक त्या गावातील एका पर्टिक्युलर कम्युनिटीचे लोक आहे ना, त्यांचे घरं बिरं सगळे उद्ध्वस्त केले जातात, हे बघण्यासाठी की कदाचित यांनीच चोरला असं, हे चोर आहेत. सो हे जनरली प्रिजुडायसेस आहेत आणि त्यानुसार लोक वागतात पण, असं म्हटलं तर जनरली हा एक प्रकारचा नकारात्मक वृत्ती आहे. इट इज an assumption that is not supported by logic or personal experience. स्वतःचा अनुभव असतो हे गरजेचं नाहीये, किंवा त्याच्यामध्ये काही तर्क आहे, लॉजिक आहे, काही नाही, बट ती केवळ एक प्रिजुडायसिस आहे, पूर्वग्रह आहे म्हणून करतो. इट इज प्रायमरीली डिपेंडंट ऑन पर्सन्स मेंबरशिप इन अ सोशल ग्रुप. तो समाजाच्या कोणत्या भागात आहे, तो समाजाच्या कोणत्या ग्रुपमध्ये, सोसायटीमध्ये, समाजात आहे, त्याच्यावरून ठरतं बऱ्याच वेळा की त्याचं वागणूक कशी असेल, त्याच्याबद्दलची वृत्ती कशी असेल. फॉर एक्झाम्पल, people holding the prejudicial attitudes paint every member of a group as a same. की हा समाज आहे आणि या समाजाकडे बघण्याचा एक पर्टिक्युलर दृष्टिकोन आहे माझा, प्रिजुडायसिस आहे, पूर्वग्रह आहे, यातील सगळ्या मेंबर्सकडे मी बघताना त्याच प्रकारे बघणार. इट इज ऑफन ट्रान्सलेट इन टू द डिस्क्रिमिनेशन, आणि याचा बऱ्याच वेळा रूपांतर होतं ते म्हणजे भेदभावामध्ये. कशा ना कशा प्रकारे भेदभाव केला जातो. एक्झाम्पल्स बघा, प्रिजुडाइस दॅट वुमेन कॅनॉट ड्राईव्ह. आता हे प्रिजुडाइसच आहे, म्हणजे मला पण बिलीव्ह या गोष्टीवर थोड्याफार प्रमाणात, आणि तो कदाचित आहे ना एक्सपिरियन्स वरून आला असं, विच इज टोटली, आय माइट बी रॉंग, टोटली रॉंग. लोक असं आहे की वुमेन आपण म्हणणं ना कॅनॉट ड्राईव्ह, तर लोक एक्झाम्पल देतील, कल्पना चावलाकडे बघा, ते रॉकेट ड्राईव्ह करून घेऊन गेले. ठीक, आय डोंट हॅव एनी इश्यू विथ दॅट. माझं असं म्हणणं नाहीये की दे कॅनॉट अँड ऑल आर इनकरेक्ट, बट जनरली तुम्ही जे ऑब्झर्व करता किंवा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स बघता, त्याच्यावरून लक्षात येतं. तुम्ही बऱ्याच वेळा रील्स पाहिले असेल की आवय सिग्नलला सगळे उभे असतात आणि 4 लेडीज मागून येऊन स्कूटी धडकवतात, लाईक आय एम वन ऑफ देम. त्यावेळेस एक पूर्वाग्रह तयार झालेला आहे, भले तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्समुळे असू, भले तो ऑब्झर्वेशन मधून असू दे, आणि भले तो चुकीचा असू दे. ऑलरेडीच आपण डेफिनेशन मध्ये पाहिले की बऱ्याच वेळा हे पूर्वाग्रह चुकीचे असतात, हे फॅक्च्युअली करेक्ट नसतात, परंतु ते पूर्वाग्रह असतात. बट याच्यामध्ये लक्षात ठेवा, मॉरॅलिटी इमॉरॅलिटी नाही काही. ठीक आहे, मॉरॅलिटी इमॉरॅलिटी कुठे? दलिट्स डू नॉट हॅव मेरिट, त्यांच्याकडे गुणवत्ता नाही, हे चुकीचं आहे. ट्रायबल्स आर अनहायजेनिक, हे चुकीचं आहे. नाही, असं या गोष्टीवर तर बिलकुल विश्वास नाही माझा. ट्रायबल्स आर अनहायजेनिक, आता तुम्ही जास्त आजारी पडताय त्यांच्यापेक्षा. ठीक आहे, दलिट्स डोंट हॅव मेरिट, या गोष्टीवर पण विश्वास नाही. मेरिट डज नॉट नो द बाउंड्रीज ऑफ द कास्ट. तुमच्या गुणवत्तेला कोणत्याही प्रकारच्या जातीच्या सीमा नाही आहेत. तुमची गुणवत्ता ही पुस्तकातून येते, तुमच्या नॉलेजवरून येते, ज्ञानातून येते, त्या ज्ञानाबद्दल असलेली भुकेबंधून येते, त्या वृत्तीमधून येते, ती कोणाकडे जाऊ शकते. लाईक आंबेडकर एक्झाम्पल, आंबेडकरांना इतकं कोणी आहे का मेरिटोरियस? आज पण सांगा तुम्ही. सो त्यांचे शिक्षण बघा तुम्ही. सो त्याच्यावरून हे काय दिसून येतं? प्रिजुडायसिस, पूर्वग्रह. मग हे पूर्वग्रह कसे तोडायचे याचं काय बघूया. फॉर एक्झाम्पल, आयडेंटिफाय द कॉज अँड द सोर्स. कारण शोधा, हा त्याचा स्रोत शोधा की हे कुठून आले आणि ते का आले, याचं कारण शोधा. फॉर एक्झाम्पल, लेट्स से एखादी पर्टिक्युलर कम्युनिटी, ही कम्युनिटी ओळखली जाते की ही कम्युनिटी फक्त चोरी करते. ठीक आहे, पूर्वाग्रह, मी ते मूवीचा रेफरन्स देऊन सांगतोय. आयडेंटिफाय करा का, वाय त्या कम्युनिटी बद्दल अशा प्रकारचा आपलं एक प्रिजुडायसिस आहे. कदाचित पास्टमध्ये ह्या कम्युनिटीचे मॅक्सिमम मेंबर्स त्या सेम गुन्ह्यासाठी आत गेलेले असतील. आयडेंटिफाय करा रिझन. हे कोणत्या जनरेशनचे आहेत, प्लस ह्या जनरेशनची मुलं आहेत ती आहे का त्याच्यामध्ये, नसतील तर ती काय करतात ती जास्त प्रमोट करायचा प्रयत्न करा. असतील तर ते काय आहे याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय, तो प्रिजुडायसिस का आला हे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. त्याचा सोर्स कुठे, स्रोत कुठे? कदाचित स्रोत हा असू शकतो की मोस्ट ऑफ द जे त्या कम्युनिटीमध्ये लोक आहे किंवा मुलं आहेत, त्यांना दुसरं ऑप्शनच नाही राहिलं, कारण त्यांचे मोस्ट ऑफ द पॅरेंट्स ना जेलमध्ये आहेत, कारण ते त्याच्या चोरीमध्ये होते म्हणून. मग यांच्याकडं लहानपणापासून तेच गोष्टी आल्या, तशा प्रकारचं शिक्षण त्यांना मिळालं नाही सरकारकडून. सरकारचं काम आहे ते देणं, ऑब्व्हियसली देणं काम आहे. मी शिक्षणाच्या बाबतीत माझे पूर्ण म्हणणे, सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तो गरीब असो, श्रीमंत असो, अप्पर कास्ट असो, लोअर कास्ट असो, काही असो, फ्री ऑफ कॉस्ट शिक्षणाचा मी पूर्णपणे पुरस्कर्ता आहे. ते कोणतंही शिक्षण असो, लोकांना शिकायचं नाही, शिकू द्या ना. प्रॉब्लेम काय? तुम्ही पैशाच्या अडचणीमुळे तुम्हाला लोकांना जर शिकवता येत नसेल तर काय बोलू. जर तुम्हाला पैसा मोदीजींवर खर्च करायचा, कमी करा, ऑटोमॅटिक पैसा उरत. ठीक आहे, असो, किती बोलत तर त्याचं कमी. इव्हन माझं हे पण सांगणं, स्टॅच्यूवरती जरी खर्च करायला थांबवलं ना आपण, स्टॅच्यूज, तरी पण मोठ्या प्रमाणात पैसा अवेलेबल आहे.
इतका पैसा अवेलेबल होईल ना, बिलिव्ह मी, दरवर्षी तुम्ही एक अख्खं इन्स्टिट्यूट रन करू शकता इंजिनिअरिंगचे, एवढा पैसा अवेलेबल होईल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. ठीक आहे, असं एनिवे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय होतं की तुम्ही आयडेंटिफाय करा रिझन, त्याचे सोर्स आयडेंटिफाय करा, स्रोत कुठून आहे, कशामुळे झालेले, त्याचं ओरिजिन काय, त्याचं रूट कॉज काय, त्याचं मूळ कारण काय ते शोधणं आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न करा. ऑटोमॅटिक पूर्वाग्रह नष्ट होतील. हे झालं पहिला मुद्दा. आता हे नुसते फक्त प्रिज्युडायसिस कडे बघायचं नाहीये. प्रिज्युडायसिस एक सोशल समस्या आहे असं बघायचं. मग इथं तुम्हाला याच्यातून बरेचसे उत्तर मिळतात केस स्टडीसाठी. हे जे आहेत ना, हे केस स्टडीसाठी बरेचसे ऑप्शन्स मिळतात. बऱ्याच वेळा केस स्टडीमध्ये विचारलं असतं ना, व्हॉट टू डू, व्हॉट विल यू डू, व्हॉट विल बी द कोर्स ऑफ ऍक्शन, व्हॉट डू यू थिंक, डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल टू यू, व्हॉट कुड बी द सोल्युशन, काय याच्यावर काय उत्तर निघू शकतं, याच्यामध्ये एक प्रकारे सोल्युशन काय पर्याय निघू शकतो, तुम्हाला काय वाटतं, कोणत्या नैतिक समस्या आहे, त्याच्यावरती तुम्ही काय ऍक्शन घ्या, तुमची काय कृती असेल, या सगळ्या गोष्टींची उत्तरामध्ये हिंट मिळतात आपल्याला अशा ठिकाणच्या टॉपिकवरून. म्हणून हे टॉपिक करायचे असतात. हे सिलेबसमध्ये नाही आहेत, पण हे त्यासाठी करायचे असतात. पहिली गोष्ट. सो त्याचं मूळ कारण शोधा आणि त्याचा मूळ स्रोत शोधा, तुम्हाला ऑटोमॅटिक त्या गोष्टी सॉल्व्ह करायला हेल्प होईल. दुसरी गोष्ट, मिनिमाइज द ऑपॉर्च्युनिटीज फॉर लर्निंग प्रिज्युडायसिस. म्हणजे काय, तुम्हाला जे हे प्रिज्युडायसिस पूर्वग्रह शिकण्याच्या ज्या संधी मिळतात ना, त्या कुठून मिळतात हे आपण ऑलरेडी आयडेंटिफाय केलं, त्याचा सोर्स. सपोज आपल्या घरातले सांगत असतील आपल्याला त्याच्यासोबत बसू नका, त्याच्यासोबत खाऊ नको, तर तो सोर्स आयडेंटिफाय केला आपल्या घरातले, त्यांना सांगा. त्याच्या ऑपॉर्च्युनिटीच्या संधी कमी करा. जर शाळेत शिकवलं जात असेल त्या संधी कमी करा. बऱ्याच वेळा शाळा ही एक किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, शैक्षणिक संस्था, ह्या सुद्धा एक मोठ्या पूर्वग्रह तुमच्यामध्ये टाकण्यासाठी एक स्रोत आहेत. तिथून सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल वुमेन, मी सांगतोय की पहिलीपासून ज्या थिंग्स आहेत ना, हे जेंडर न्यूट्रल पाहिजे. फॉर एक्झाम्पल, फार बेसिक आयडिया आहे, कदाचित काही जणांना ही पटेल, काही जणांना नाही पटणार. ही शी. माझं सिंपल एक क्वेश्चन आहे, व्हाय देर इज अ डिफरन्स बिटवीन ही अँड शी. हे दोन वर्ड वेगळे का? तुम्ही म्हणसान सर वाक्याचं लिंग कळण्यासाठी. वाक्याचं लिंग कशासाठी कळून घ्यायचं आहे? थिंक. तुम्ही म्हणसान नाही सर ते इंग्लिश मधून आले, इंडियन इंग्लिश अडॉप्ट करा. इथून पुढे कॉमनली शब्द वापरायचा, यस कॉमा एच ई. एक्झाम्पल सांगतोय, तुम्ही नवीन इन्व्हेंट करा. का बरं? तुम्हाला असं कोणी ठरवून दिलंय का जी इंग्लिश ब्रिटिशांनी घालून दिली तेच इंग्लिशचं मूळ ग्रामर फॉलो करायचंय? जे पाणीने निघालून दिलं असेल तेच फॉलो करायचं? चेंज ना, सोसायटी चेंज झाली, चेंज इट. यू हॅव द राईट्स. तुम्हाला रूल्स आहेत. तुम्ही म्हणा नाही सर मग एक्झामवाले म्हणजे मी तुम्हाला अडॉप्ट करा नाही म्हणत. हे जर आपली काहीतरी इंग्लिश कम्युनिटी असेल ना इंडियामध्ये, जे इंग्लिश स्कॉलर्स असतील, जे मोठे युनिव्हर्सिटीज असतील, त्याच्यामध्ये इंग्लिश ब्रांचेस आहेत, हे डॉक्टर्स आहेत, त्यांनी नवीन रूल्स रेग्युलेशन्स काढा. हरकत नाही ना. मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, तिथून सुरुवात करा. हळूहळू 10 वर्षात 15 वर्षात ती गोष्ट रुजायला सुरुवात होईल ना. पहिलीच्या पुस्तकापासून इंट्रोडक्शन करायला सुरुवात करा. सो तुम्हाला हे प्रिज्युडायसिस घालण्यासाठी, कमी करण्यासाठी संधी. मग ज्या गोष्टींमधून, ज्या स्रोतांमधून लोकांमध्ये पूर्वाग्रह इंड्यूस केले जातात, त्यांना पूर्वाग्रह शिकवले जातात, अशा संधी, असे स्रोत कमी करा. संधीच नाही मिळाली पाहिजे पूर्वाग्रह टाकण्याची, करा. त्यासाठी मी अगोदरच्या 2-3 लेक्चर पूर्वी पण एक सोल्युशन सांगितलं होतं. व्हाय देर इज अ मेन्शन ऑफ नेम ऑफ ए कास्ट, व्हाय देर इज एक्झिस्टन्स ऑफ कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे भाई? फॉर एक्झाम्पल, लेट्स से एक पर्सन आहे, त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. त्याच्या पोराला का काढावं लागते परत कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट? लॉजिकच नाही पटत मला या गोष्टीत. कम्युनिटी सर्टिफिकेट काढा ना. सपोज तो पर्सन शेड्यूल कास्ट बिलॉंग असेल तर सिंपल त्याने एवढं प्रूव्ह करायचं की माझे फादर येते. त्याला प्रूव्ह करायला काय लागतं? डॉक्युमेंट आहे ना, शाळा सोडले दाखला. तेवढं सफिशियंट नाही होते का? आधार कार्ड आहे तुमच्याकडे, रेशन कार्ड आहे, हे सफिशियंट होत नाही का? त्यासाठी जातीचा दाखला पाहिजे का? सो तुम्ही प्रूव्ह करा हे पॅरेंट्स आहेत माझे, राईट, हे फादर आहेत माझे आणि ते एससी कम्युनिटीमध्ये बिलॉंग करतात, त्यामुळे मला एससीचा दाखला मिळावा. त्याच्यासाठी कास्ट मेन्शन करायची गरज काय? सुरुवात इथून. तर पुढे जाऊन 2 जनरेशन नंतर, 3 जनरेशन नंतर, कदाचित 4 जनरेशन नंतर लोक कास्ट विसरायला होते. लोक कास्ट विसरून जातील. राहील मग फक्त कम्युनिटी. सो ओबीसी कम्युनिटी राहील, एससी कम्युनिटी राहील, एसटी कम्युनिटी राहील, ओपन कम्युनिटी राहील. सो 4-5 जनरेशन नंतर फक्त कम्युनिटी राहील. नंतर मग कम्युनिटीवरती काम करू ना आपण, कम्युनिटी कशी कमी करायची, ऍटलीस्ट डिस्क्रिमिनेशनच्या लेवल तरी कमी होतील. सो ही सुरुवात तुम्हाला करावं लागेल, त्यातून प्रिज्युडायसिस कमी होणार आहेत. ठीक आहे. सो एक्झाम्पल सांगितलं, अशा संधी कमी करा जिथं पूर्वाग्रह शिकवले जातात. तिसरं, इम्फेसिस ब्रॉडर सोशल आयडेंटिटी. जस्ट मी आता एक्झाम्पल सांगितलं.
छोटी आयडेंटिटी ना कास्ट ब्रॉडर करा, कम्युनिटी त्याच्यापेक्षा ब्रॉडर करा, महाराष्ट्रीयन त्याच्यापेक्षा ब्रॉडर करा, मराठी माणूस म्हणतो महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस, ज्याच्यामध्ये एखादा इस्लामिक जरी असला म्हणजे मुस्लिम जरी असला तरी तो मराठी माणूस असू शकतो, एखादा अप्पर कास्ट किंवा लोअर कास्ट दोघेही मराठी माणूस असू शकतात. सो ब्रॉडर करा आयडेंटिटी, तुमची ओळख वाढवा. एका कास्ट पुरती मर्यादित नका ठेवू, एका जेंडर पुरती मर्यादित नका ठेवू. माणूस म्हणून माझी ओळख ठेवा, भारतीय म्हणून माझी. जेव्हा सगळेच भारतीय झाले ना ऑटोमॅटिक सगळे एकत्र होतील, सोशल आयडेंटिटी पुसट होत चालतील आणि मग पूर्वाग्रह कमी होत चालतील. ठीक आहे. नेक्स्ट, डिस्करेज निगेटिव्ह बिहेवियर. डिस्करेज करा, कुठेही प्रोत्साहन देऊ नका ना. जर असे पोलीस वागत असतील तर पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करा किंवा त्यांच्यावर कारवाई करा. डिस्करेज द विक्टिम्स ऑफ प्रिजुडाइस फ्रॉम द रिस्पॉन्डिंग विथ निगेटिव्ह बिहेवियर. दोघांनाही डिस्करेज करायचंय. जो प्रिजुडायसेस बाळगून कृत्य करतोय त्याला पण, आणि जो विक्टिम आहे ज्याच्यामुळे प्रिजुडायसेस ज्याला सहन करावे लागल्यात आणि त्या सहन केल्यामुळे तो रिॲक्ट करतोय निगेटिव्ह वेने, त्याला पण दोघांना डिस्करेज करा. फॉर एक्झाम्पल, एखादी कम्युनिटी, हीच कम्युनिटीचं एक्झाम्पल घेतलं आपण, आणि ह्या कम्युनिटीच्या अगेन्स्ट कुणीतरी काहीतरी ऍक्शन घेतली आणि म्हणून ती प्रिजुडायसेस आहे त्याच्या विरोधात ह्या दुसऱ्या लोकांनी किंवा ह्या कम्युनिटीचे लोक विक्टिम आहेत, तर यांनी काहीतरी निगेटिव्ह ऍक्शन घेतली यांच्यावरती, हिंसा करणे एटसेट्रा, तर त्यांच्याबद्दल असलेला तो पूर्वाग्रह अजून रिजिड होत जाणार आहे, अजून बळकट होत जाणार आहे. मग ह्या दोन्ही गोष्टी डिस्करेज करा. डिस्करेजचा अर्थ समजतो ना? यस. त्यांना कोणत्याही प्रकारे एनकरेज करू नका, म्हणजेच डिस्करेज करा. ठीक आहे, प्रोत्साहन देऊ नका. ठीक आहे. नेक्स्ट, इन्क्रीज द इंटर ग्रुप कॉन्टॅक्ट. इंटर ग्रुप म्हणजे काय म्हणतो? इंटर कास्ट असू शकतो, इंटर कम्युनिटी असू शकतो. वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये सर्वांमध्ये एकोपा, फ्रॅटर्निटी कशी वाढेल तशा प्रकारे तो कॉन्टॅक्ट वाढवा, जेणेकरून मिसट्रस्ट कमी होईल. ठीक आहे. म्हणून तुम्ही युएस मध्ये पाहिलं असेल की लोक, डायव्हर्सिटी सुद्धा एक मोठा फॅक्टर आहे ऑर्गनायझेशन मध्ये, भले ती प्रायव्हेट असू द्या. प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा पण डायव्हर्सिटी असली पाहिजे. ब्लॅक पीपल पण असले पाहिजे, व्हाईट पीपल पण असले पाहिजे, ब्राऊन पीपल पण असले पाहिजे. ठीक आहे. तुम्ही म्हणा ब्राऊन पीपल, यस वी आर ब्राऊन, वी आर नॉट ए व्हाईट ऑर ब्लॅक. एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन. जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. इन्फॉर्मेशनला त्यांना शिक्षित करा, जागरूक करा, त्यांची साक्षरता वाढवा की हे पूर्वाग्रह चुकीचं आहे. हे पूर्वाग्रह मोडून काढण्यासाठी योग्य प्रकारची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. होल्डिंग रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी घ्या. कोणाला तरी तुम्हाला जबाबदार ठरवलं पाहिजे की जी लोक जनरेट करतात अशा प्रकारचे प्रिजुडायसेस तयार करतात अशा लोकांबद्दल जबाबदारी ठरवा. अशा लोकांबद्दल गुन्हे दाखल करा, कारवाई करा, वॉट एव्हर. यांना कदाचित सोसायटीमधून त्या पूर्वग्रह हे करतात ही गोष्ट समाजामध्ये दाखवून द्या. त्यांच्याबद्दल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची फिक्स करा. तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे असे प्रिजुडायसेस जर पसरत असाल तर. सो हे झालं प्रिजुडायसेस, पूर्वग्रह. ठीक आहे. नंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे पॉलिटिकल ऍटिट्यूड, राजकीय वृत्ती. आता प्रॉब्लेम काय झाला बघा, एक राजकीय वृत्ती हा जो पॉइंट आहे हा फार मोठा पॉइंट, त्याला ऍटलिस्ट 1 तास ते 1.25 तास पाहिजे, ऍटलिस्ट 1 तास तरी पाहिजे. सो तो काही या लेक्चरमध्ये कम्प्लीट होणार नाही. तो प्रोबॅबली उद्याच्या लेक्चर मी कव्हर करेल, आणि तो आता अर्धवट कम्प्लीट करणं, मग उद्या अर्धवट कम्प्लीट करणं काही योग्य नाही. सो मी तो उद्याच्या लेक्चरमध्येच प्रोबॅबली कम्प्लीट करेल, पॉलिटिकल ऍटिट्यूड, राजकीय वृत्ती. त्याचबरोबर आज एक मला आणखीन एक सांगायचंय. मी 2 गोष्टी आता लेक्चर बनवणार आहे आपल्या मेंटर्स मॅथ्स सिरीज मध्ये. एक म्हणजे GS2चं प्रिपरेशन कसं कराल, पॉलिटी फ्रॉम द मीन्स पर्स्पेक्टिव्ह, की तुम्हाला राज्य व्यवस्था किंवा पॉलिटी शिकायचंय, बट ते मेन्स पर्स्पेक्टिव्ह कसं असेल, किंवा प्रिलियम आणि मेन्स पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय डिफरन्स असेल. आणि ऍट द सेम टाइम एक केस स्टडी देखील पुन्हा एकदा मी रेकॉर्ड करून टाकतो. ह्या आठवड्यातली ती केस स्टडी असेल, ती मेजर घेऊया आणि त्याच्यावरती सोल्युशन्स पण कशा पद्धतीने शोधता येतील याच्याबद्दल पण आयदर ट्राय करूया, किंवा क्वेश्चन्स काय आहे किंवा ते क्वेश्चन डिकोड कसे करता येतील हे पण आपण देखील तिथं डिस्कस करूया. ठीक आहे. सो ते नक्की बघा, एकतर आज येईल किंवा प्रोबॅबली उद्या येईल, सोमवारी, मंडेला मे बी. सो त्या गोष्टींवरती 2 व्हिडिओज येतील, ते पण नक्की बघा. कारण मी पाहिलं, ऑब्झर्व केलं की तुम्ही इथिक्सचे लेक्चर रेग्युलर करताय, पण मात्र तुम्हाला केस स्टडी मागची रीड करायला टाइम मिळाला नाही, किंवा ऐकायला टाइम मिळाला, जे की हाफ आवर पण नव्हते, 20 मिनिटं होते समथिंग. पण जर मग तुम्ही जर केस स्टडीमध्ये इंटरेस्टेड नसाल, की तुम्ही फक्त जर शिकून जा, आम्ही ऐकत जाऊ, ही केस स्टडी वगैरे आम्हाला काही नको, तुम्ही जर बाकीच्या स्टुडंट सारखे, टीचर सारखे करणार असाल, टीचर म्हणण्यापेक्षा जे लोक सांगतात असे की केस स्टडी एवढं काय नाही होऊन जाईल, तर मग ठीक आहे, हरकत नाही, मी केस स्टडी नाही टाकणार. पण लेट मी नो
जर तुम्हाला ऍक्च्युली बघायचे असेल केस स्टडी, किंवा जेवढे लोक इथिक्स लेक्चर बघतात त्यांनी तरी ऍटलीस्ट केस स्टडीचे लेक्चर बघावे. कारण केस स्टडी ना रेकॉर्ड करण्यामध्ये लाईक एफर्ट्स लागतात, ते अनालिसिस असतं, ते तुम्हाला लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड वाचावं लागतं. हे तर माझं पाठ झालेलं आहे सगळ्या गोष्टी, त्यामुळे हे तरी बिट सोपे आहेत समजून सांगणार. केस स्टडी ते अनालिटिक करण्याचे तुम्हाला मार्क्स आहेत, ते येणार आहे एक्झॅक्टली. ठीक आहे, सो त्याच्यावर जास्त एफर्ट्स लागतात. सो लेट मी नो केस स्टडी टाकायला पाहिजे की नाही. नक्कीच पण टाकण्याचा प्रयत्न करेन, आणि मला असं वाटतं तुम्हाला अपेक्षा पण आहे की तुम्ही ते वाचावे. ठीक आहे, सो थँक्यू. थांबूया या सेशनमध्ये इथंच.